वेलकम बॅक टू माय चॅनल. तर येस, खूप दिवसांनी आज मी ब्लॉग चालू करते. खूप टायमानंतर मीच विसरलेली की मी स्टार्टिंगला इंट्रो काय करते ते. मम्मीने मला आठवण करून दिलंय. आणि आता आम्ही लोक चाललोय, सगळी पूर्ण फॅमिली आमची, पप्पा मम्मी अथर्व आणि काय आमचा बाबा, म्हणजे सार्थक, त्याला मी बाबा बोलते फक्त. तर आम्ही लोक चाललोय गणपती बघायला पेणला. काय बोलतात ग मम्मी? नाही, अमरापूर नाही, गणपतीचं काय, गणपतीचं माहेर घर असं ओळखलं जाणारा हमरापूर पेण, तिकडे आम्ही चाललोय. मागच्या वर्षी आम्ही थोडं लेट गेलो, त्यामुळे आम्हाला ना म्हणजे खूप गर्दी तर खूप होती, पण असं जास्त बघायला नव्हते भेटले गणपती, कारण का ऑलमोस्ट सगळे गणपती बुक झालेले. म्हणून या टायमाला आम्ही लवकर चाललोय, जेणेकरून आम्हाला खूप सारे बघायला भेटतील. आणि दरवेळेला आम्ही जिथून घेतो, गेल्या जिथून घेतलेला तिथूनच ह्या टायमाला पण घेणार आहोत. सो बघूया कसं काय, कुठली मूर्ती आवडते आणि किती वाजता पोहोचते, कारण का खूप लेट झालं आम्हाला निघायला. आम्ही नेहमी लेटच असतो. तुमचा सरू भेटलाय. पोरं सांभाळताना कुणाची पोरं सांभाळतोस? कुठे चाललास? मजा आहे म्हणून मी बिझी आहे. 2 दिवस मी बिझी आहे. आता आम्ही पोचलोय आणि पोचल्यापासून सुरुवात झाली आहे. दिसणार नाही. मागच्या टायमाला आम्ही आलेलो, त्या टायमाला आम्ही खूप खूप फिरलेलो, म्हणजे ऑलमोस्ट आम्ही सगळीच दुकानं आम्ही काढलेली, म्हणजे बघितलेली. पण या टायमाला आम्ही सगळं नाही फिरणार. आणि कारण काही मागच्या टायमाला आम्ही बाईक घेऊन आलेलो, सो आपण 2 व्हीलरने आलो की बेस्ट पडतं फिरायला. आता कारने आलोय, त्यामुळे तिथे ऑलरेडी ट्रॅफिक लागते. बघूया तर किती काय काय बघायला भेटतंय ते आता नवीन नवीन. आणि मला ही रामाची मूर्ती, लाईक रामामध्ये आपल्या अयोध्याची मूर्ती खूप जास्त आवडले. पहिले चिंबोऱ्यांवर असायचे ना, आता कोलबीवर आहे बाप्पा. तुम्ही इथं आल्यावरती जेवढं फिराल तेवढं कमी आहे. आणि असं कन्फ्यूज होतं, मग आपल्याला काही कुठलाच गणपती एका टायमाला आवडत नाही ना, खूप असं कन्फ्युजन होतं. हा पण भारी आहे, तो पण भारी आहे, सगळेच भारी आहेत सगळे तर. हां, आणि त्यात व्हाईट कलरचा अट्रॅक्टिव्ह वाटतं, कारण ते लाईट्स वरती वगैरे पण असतं. सो फायनली आम्ही मूर्ती फायनल केलंय. परत एकदा आपल्या प्रणव आर्ट त्यांच्याकडेच गेल्या वर्षी पण तिकडनंच होता. आणि मी तुम्हाला सांगते की तुम्ही किती पण पेणमध्ये फिरलात ना, तरी पण जे इथं येऊन आवडेल ना, ते तुम्हाला कुठेच नाही आवडणार. आणि हा माझा आणि मम्मीचा एक्सपिरियन्स आहे पर्सनली. सो जाम भारी आहे. ठिकाणी फिरून परत आपल्याला इकडेच आवडतं. हां, खूप म्हणजे ह्या टायमाला तर आम्ही फिरलो पण नाही. मागच्या टायमाला आम्ही खूप फिरलेलो. ह्या टायमाला आमचं ठरलेलं की हा इथंच पहिली इथेच आवडेल म्हणून. सो डायरेक्टली आम्ही इथेच आलो आणि मूर्ती फायनल पण केली. चला तर आता सांगा तुम्ही आम्ही कोणती मूर्ती घेतली. मी व्हिडिओ टाकीन ह्याच्यानंतर, तर तुम्ही गेस करा की मी कुठली मूर्ती फायनल केली असेल. सो आपला गणपती फायनल केलेला आहे. परत एकदा प्रणव आर्ट्सकडे यावर्षी सुद्धा. तर दादा काय बोलशील? काय नाही, आता तुम्ही आलात गेल्या वर्षी पण तुम्हाला मूर्ती म्हणून ती सर्वांना तुमच्या घरी आवडली खूप. परत तुम्ही माझ्या शॉपला व्हिजिट केलात, त्याच्याबद्दल थँक्स. यावर्षी पण तुमची मूर्ती चांगली बनेल. आणि तुम्हाला पण माझे प्रणव आर्टचं काय काम असतो तुम्ही बघितलेलं आहे, की तुम्ही तुमच्या आता व्ह्युअर्स लोकांना तुम्ही पण तुमच्या एक याने सांगा. येस, मी खाली त्यांचा कॉन्टॅक्ट देईन. अजून खूप साऱ्या भारी भारी मूर्ती आहेत त्यांच्याकडे, तर नक्की येऊन एकदा व्हिजिट करा शॉपला. दादा तुम्ही जर हमरापूरमध्ये आलात की हमरापूरमध्ये जोहेगाव आहे, जोहेगावमध्ये बडोदा बँक समोरच आपलं प्रणव आर्ट शॉप आहे.
येस, नक्की विजिट करा. खूप छान आहेत, कारण का तुम्ही माझे मागचे ब्लॉग बघितलेत गणपतीचे आणि तुम्हाला सगळ्यांना मूर्ती खूप आवडली आहे. सो ह्या टायमाला पण नक्की विजिट करा. थँक्यू. थँक्यू. तर आता आम्ही आलोय त्यांच्या कारखान्यात. इथे सर्व मूर्ती बनतात आणि कलर होतात आणि त्याच्यानंतर ते पुढे दुसऱ्या कारखान्यात जातात त्यांच्या. तर आता आम्ही निघालोय परत जायला. वापसीचा प्रवास, परतीचा प्रवास. आणि दादा म्हणजे दादाने आम्हाला एक छोटीशी खूप क्यूट असं गिफ्ट दिलंय. तो फायनली आम्ही घरी आलोय आणि आता मी फ्रेश वगैरे झाली आणि आता मी ब्लॉग एंड करते. बट ब्लॉग एंड करायच्या आधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की खूप दिवस झाले मी यूट्यूबला ॲक्टिव्ह नाही आहे, माझे ब्लॉग नाही पडत आहे. तर त्यामागे एक रिझन आहे आणि ते रिझन असं आहे की माझा जो चॅनल आहे तो डिमॉनिटाईज झाला आहे. सो मी त्याच्यासाठी माझा सेकंड टाईम झाला आहे. हा माझा फर्स्ट टाईम झालेला ज्या टायमाला मी मनालीला जायच्या आधी झालेला, तेव्हा पण मी इनॅक्टिव्ह होती. तर 2 महिने झालेत. एक व्हिडिओ मी त्यांना ऑलरेडी बनवून दिली बट ती एक्सेप्ट नाही झाली, ती व्हिडिओ रिजेक्ट झाली. बट स्टील आता परत नवीन व्हिडिओ त्यांना बनवून देईल आणि त्याच्यानंतर ती एक्सेप्ट होईल का नाही, खूप सो होईलच. तर म्हणून माझ्या यूट्यूबला व्हिडिओ नाही पडत आहेत. आणि हा जो व्लॉग आहे ह्याच्यामध्ये सुद्धा काही तुम्हाला साऊंड नाही भेटणार, बिकॉज मी जर कुठले साऊंड टाकले तर मे बी माझं यूट्यूबचं चॅनल जाऊ शकतो. सो म्हणून मी साऊंड नाही टाकले त्या चॅनलमध्ये. तर हा व्लॉग थोडा ॲडजस्ट करा. नेक्स्ट टाईमपासून म्हणजे माझं चॅनल मॉनिटाईज होईल लवकरच, कारण का माझी आत्ताची डेट आहे व्हिडिओ अपलोड करायची. सो व्हिडिओ अपलोड झाल्यावर चॅनल चालू होईल माझं परत आणि मी परत ब्लॉग तुम्हाला कंटिन्यू येतील. आणि जर नाही झालं तर मे बी मी नवीन चॅनल ओपन करेन, बिकॉज खूप वेळा सेकंड टाईम आता मला हा इशू फेस करावा लागतो आहे. आणि अजून एक गोष्ट आहे, पण ती मी तुम्हाला आत्ता नाही सांगणार, ती मी जेव्हा माझं यूट्यूब चॅनल चालू होईल त्या टायमाच्या नंतर सांगेन, बिकॉज ती माझ्या पर्सनल गोष्टी आहेत त्या काहीतरी, त्या मला तुम्हाला सांगायच्यात, शेअर करायच्यात. कारण का मे बी मला असं वाटतं की मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहिती असते की मी कुठे जाते, काय करते, तुम्ही माझे ब्लॉग बघत असता. तर ही पण गोष्ट तुम्हाला माहीत असावी की लाईफमध्ये अप्स अँड डाऊन्स येत राहतात किंवा काही. सो त्यातलाच एक छोटासा किस्सा आहे आणि मला खरंच आवडेल तुम्हाला एक गोष्ट सांगायला. सो स्टे ट्यून त्या गोष्टीसाठी. आणि हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप सारं प्रेम द्या. जसं तुम्ही मागच्या ब्लॉगला आत्तापर्यंत तुम्ही जसं मला प्रेम देत आलात तसंच प्रेम ह्याच्या पुढे सुद्धा राहू दे आणि खूप सारा सपोर्ट करा गाईज. बाय बाय.